समुद्रांच्या लाटांचा आवाज, डोंगरकड्यांची भव्यता अशा अप्रतिम संगमात वसलेलं कोकणातील एक सुंदर ठिकाण. नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे कोकणातील हरिहरेश्वर. रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी अरबी समुद्राला जिथे मिळते त्या संगमाच्या मुखावर हरिहरेश्वर गाव वसलेले आहे. हे गाव मुंबईवरून सुमारे 210 किलोमीटर आहे आणि पुण्यावरून 170 किलोमीटर आहे. माणगावहून हरिहरेश्वर सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. स्टेशनवरून तुम्ही कॅब, रिक्षा किंवा एसटी बसने मंदिरापर्यंत येऊ शकतात. मुंबई, पुणे, महाडवरून एसटी किंवा खासगी बसेस श्रीवर्धनपर्यंत उपलब्ध आहेत. श्रीवर्धनवरून हरिहरेश्वर हे अवघ्या 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच मंडणगड मार्गे फेरीने हरिहरेश्वरला जाता येते. मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूने कोकणी पदार्थांची दुकाने आहेत. हरिहरेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर असलेल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात वसलेले आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले असून दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे श्री हरिहरेश्वर म्हणजेच भगवान शिवाचे प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. हरिहरेश्वर मंदिराच्या अगदी समोरच लोकदैवत आणि भगवान शंकराचे अंशरूप श्री काळभैरव मंदिर आहे. या देवळात काळभैरवाबरोबर श्री योगेश्वरीची मूर्ती आहे. येथे काळभैरव हे क्षेत्राचे रक्षक देव मानले जातात आणि त्यांना भगवान शंकराचा आशीर्वाद आहे. त्यामुळे येथे अशी परंपरा आहे की सर्वप्रथम काळभैरवाचे दर्शन घ्यावे, त्यानंतर हरिहरेश्वराचे आणि शेवटी पुन्हा काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी भाविकांची श्रद्धा आहे. सभामंडपात एका कोपऱ्यात श्री गणपती आणि गरुडाच्या मूर्ती असून गाभाऱ्यासमोर काळ्या पाषाणातील नंदी आहे. हरिहरेश्वर म्हणजे हरी आणि ईश्वर. मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया पार्वती यांच्या 4 पवित्र स्थानांचे लिंग स्वरूपात एकत्रित दर्शन घडते. येथील सर्व मंदिरांना कोकणी पद्धतीची उतरती कौलारू छपरे आहेत. या ठिकाणी हरिहरेश्वर, काळभैरव, योगेश्वरी, सिद्धिविनायक आणि हनुमान अशी 4 मंदिरे आहेत. मंदिर परिसरात 3 पुरातन दगडी दीपमाळा दिसून येतात. अगस्ती ऋषींनी केलेल्या तपश्चर्येनुसार हरिहरेश्वर लिंगरूपात प्रगटले. हरिहरेश्वरांनी अगस्ती मुनींना एकमुखी दत्ताच्या रूपात दर्शन दिले आणि नंतर ते इथेच लिंग स्वरूपात स्थिर झाले. त्यानंतर अगस्ती मुनी दक्षिणेकडे निघून गेले अशी कथा सांगितली जाते. श्री हरिहरेश्वर आणि काळभैरव योगेश्वरीचे दर्शन घेतल्यानंतर या डोंगराची परिक्रमा भाविक आवडीने करतात. प्रदक्षिणेचा मार्ग 2 डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूने पायऱ्यांनी वर चढून जावे लागते. त्यानंतर आपल्याला 2 डोंगरांमधून एक वाट दिसते. त्यांना ब्रह्मगिरी आणि विष्णुगिरी असे म्हणतात. या मार्गावर अंदाजे 150 पायऱ्या उतरून खाली समुद्र किनाऱ्यावरून ही परिक्रमा केली जाते. समुद्राला ओहोटी असल्यास या मार्गावरून जाता येते.
भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी या मार्गावर येत असल्याने प्रदक्षिणा करणे टाळावे. समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्री तीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशा अनेक पवित्र ठिकाणांचे दर्शन घेता येते. हरिहरेश्वरचा प्रदक्षिणा मार्ग खूप सुंदर आहे. हा मार्ग डोंगर, खडक आणि समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने जातो. चालताना एका बाजूला उंच डोंगर दिसतात आणि दुसऱ्या बाजूला समुद्राच्या लाटा. पाण्याच्या सततच्या मारामुळे इथल्या डोंगरावर एक विशिष्ट प्रकारचे रॉक फॉर्मेशन झालेले आहे. प्रथेप्रमाणे येथील विष्णुपदावर श्राद्ध करून पितरांना मुक्ती मिळावी म्हणून पिंडदान केले जाते. प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर आपण परत मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिराजवळच हरिहरेश्वर बीच आहे. तेथे तुम्ही निवांत वेळ घालवू शकतात. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ आणि कीप एक्सप्लोरिंग.